नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये जून 2014चा UGC नेटचा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन पहा. बुक्स ऑफ अननोन और डाउटफुल ऑथरशिप इन नोन ॲज. क्वेश्चन आहे बुक्स ऑफ अननोन और डाउटफुल ऑथरशिप इज नोन ॲज. आन्सर सी apocryphal book. Books of unknown or doubtful authorship is known as. Answer C. Question number 1 answer C. Next question पाहूया. Question number 2 हा राउंड क्वेश्चन आहे. The term literary orient for book classification was introduced by. Question आहे the term literary orient for book classification was introduced by. Answer B Hume. हा क्वेश्चन खूप वेळ आलेला आहे सेट एक्झामला आणि IMP क्वेश्चन आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त लिटररी ऑरंट हे बुक कोणाचं आहे? HW ह्यूम यांचं आहे. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. Under which approach of Versing and Neveling information theory, information is seen as static relations between physical objects which may be preserved or not. Answer B the structural approach. याच्यामध्ये हा क्वेश्चन खूप वेळ आलेला आहे आणि हा क्वेश्चन असाच विचारला जातो. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा वर्सिंग अँड नेवलिंग इन्फॉर्मेशन थेरी जी आहे त्याचा फिजिकल ऑब्जेक्टचे आन्सर आहे द स्ट्रक्चरल अप्रोच. क्वेश्चन नंबर 4 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. विच इन्फॉर्मेशन थेरी फोकस ऑन द पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज टू इन्फॉर्म, इन्स्ट्रक्ट और मोटिवेट द रिसिवर. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? इन्फॉर्म, इन्स्ट्रक्ट और मोटिवेट द रिसिवर. आन्सर सी ॲकॉफस थेरी. आपण IMP क्वेश्चन आहे सेट एक्झामसाठी. ॲकॉफस थेरीमध्ये काय असतं? कोणत्या पर्पज ऑफ कम्युनिकेशनचे पर्पज काय असतात? इन्फॉर्म, इन्स्ट्रक्ट अँड मोटिवेट. ॲकॉफस थेरी. क्वेश्चन नंबर 5 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. नॉइज इन इन्फॉर्मेशन रिट्रीवल इज ड्यू टू. रेन्युडंट इन्फॉर्मेशन हा आलेला आहे खूप वेळा क्वेश्चन. Noise in information retrieval is due to redundant information. Answer D. Next question. Question number 7. In which scheme of classification special auxiliary denoted locally recurrent characteristics. म्हणजेच कोणत्या क्लासिफिकेशनची स्पेशल ऑक्झिलरी टेबल हे काय आहेत? वैशिष्ट्य आहे. आन्सर आहे बी युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन. हा कशाचा फुल फॉर्म आहे? UDCचा. आणि UDCची स्थापना कधी झालेली आहे? 1905 साली. क्वेश्चन नंबर 7 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग मेक्स अ नेटवर्क इनसिक्युअर. आन्सर सी पासवर्ड कॅप्चर. विच ऑफ द फॉलोइंग मेक्स अ नेटवर्क इनसिक्युअर. आन्सर आहे सी पासवर्ड कॅप्चर. क्वेश्चन नंबर 8 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. हुज मॉडल ऑफ कम्युनिकेशन ऑफ नॉलेज सजेक्ट दॅट कम्युनिकेशन इज अन ओपन सिस्टम. हुज मॉडल ऑफ कम्युनिकेशन ऑफ नॉलेज सजेक्टेड दॅट कम्युनिकेशन इज अन ओपन सिस्टम. आन्सर ए जी गार्बनर. आन्सर आहे ए जी गार्बनर. Whose model of communication of knowledge suggested that communication is an open system. Answer A Garbaner. Question number 9 answer A. Next question पाहूया. Question number 10. याच्यामध्ये पण त्यांनी काय दिलेलं आहे? C आणि D दोन्हीही ट्रान्सबॉर्डर डेटा फ्लो मीन्स. त्यांच्या मते आन्सर फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन कंट्रीज and exchange of electronic information between countries. Transborder data flow means
फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन कंट्रीज अँड एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन बिटवीन कंट्रीज. क्वेश्चन नंबर 10 आन्सर सी अँड डी दोन्हीही दिलेत त्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग 3 टाइप्स ऑफ बेसिक लँग्वेज आर यूज्ड इन कम्प्युटर प्रोग्रामिंग. विच ऑफ द फॉलोइंग 3 टाइप्स ऑफ बेसिक लँग्वेज आर यूज्ड इन कम्प्युटर प्रोग्रामिंग. आन्सर डी कोबोल, बेसिक अँड सी. ह्या काय आहे 3 टाइप्स ऑफ बेसिक लँग्वेज आर यूज्ड इन कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये ह्या काय केल्या जातात, यूज केल्या जातात. क्वेश्चन नंबर 11 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. FRBR मॉडल कन्सिस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग 4 कंट्रीज. FRBRचा फुल फॉर्म सांगितला होता फंक्शनल रिक्वायरमेंट बिब्लिओग्राफिक रेकॉर्ड. FRBRची स्थापना 1998 साली झाली होती. कुणी केली होती, इफ्ला यांनी केलेली होती. त्याचा आन्सर आहे बी वर्क एक्सप्रेशन मॅनिफेस्टेशन अँड आयटम. सेट एक्झामला 2दा क्वेश्चन आलेला आहे, अतिशय IMP क्वेश्चन आहे. FRBR मॉडल कन्सिस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग 4 कंट्रीज. आन्सर बी वर्क एक्सप्रेशन मॅनिफेस्टेशन अँड आयटम. क्वेश्चन नंबर 12 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. द प्रायमरी डिस्टन्स बिटवीन RDA अँड AACR इज. आन्सर ए structural. The primary distance between RDA and AACR is structural. Question number 13 answer A. Next question. Question number 14. याच्यामध्ये आपल्याला सांगितले which of the following are reasons for obsolescence of information. obsolescence of information असं विचारलेलं आहे. त्याचा आन्सर आहे सी. आन्सर सी. फर्स्ट अँड 4 आर करेक्ट. म्हणजेच इन्फॉर्मेशन इज कन्सिडर्ड इनव्हॅलिड अँड इन्फॉर्मेशन इज व्हॅलिड बट इंडिकेटिव्ह फॉर एक्सप्लोरेशन. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग्स आर रिझन फॉर obsolescence ऑफ इन्फॉर्मेशन. आन्सर सी. फर्स्ट अँड 4 आर करेक्ट. इन्फॉर्मेशन इज कन्सिडर्ड इनव्हॅलिड अँड इन्फॉर्मेशन इज व्हॅलिड बट इंडिकेट फॉर एक्सप्लोरेशन. क्वेश्चन नंबर 14 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट अँड 4 आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 15 काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग्स आर न्यूज समरीज. खालीलपैकी न्यूज समरीज कोणत्या आहेत असा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग्स आर न्यूज समरीज. त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट अँड 4 आर करेक्ट. डेटा इंडिया आणि एशियन रेकॉर्डर ह्या काय आहेत, न्यूज समरी आहेत. म्हणजेच आपली करंट माहिती, कोणत्याही गोष्टींची करंट माहिती देण्यासाठी आपल्याला या गोष्टी, या डेटा इंडिया आणि एशियन रेकॉर्डर यांचा उपयोग होतो. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग्स आर न्यूज समरीज, डेटा इंडिया अँड एशियन रेकॉर्डर. क्वेश्चन नंबर 15 आन्सर डी. फर्स्ट अँड 4 आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. त्याचा आन्सर आहे ए. फर्स्ट, थर्ड अँड 4 आर करेक्ट. आन्सर ए. फर्स्ट ईमेल मॅगझिन, थर्ड ऑनलाईन बुलेटिन अँड 4 न्यूजपेपर इलेक्ट्रॉनिक न्यूज लेटर. हे काय आहे, वेब झाईन्स आहेत. हा पण क्वेश्चन आलेला आहे सेट एक्झामला याच्या आधी. विच ऑफ द फॉलोइंग्स आर वेब झाईन्स, ईमेल मॅगझिन्स, ऑनलाईन बुलेटिन अँड इलेक्ट्रॉनिक न्यूज लेटर. क्वेश्चन नंबर 16 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. त्याचा आन्सर आहे सी. विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉट द मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन. त्यांनी विचारलेलं आहे खालीलपैकी कोणतं मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन नाही. त्यामुळेच प्रत्येक वेळेला सांगत असते तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचा की त्यांनी विचारलं काय आहे. त्यांनी क्वेश्चन असा विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉट द मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन. खालीलपैकी मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन कोणतं नाही, तर त्याचा आन्सर आहे सी. फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. विंटेज मॉडल आणि इपिडाइक मॉडल हे काय नाही आहे, मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन नाही.
जर क्वेश्चन असा आला असता की खालीलपैकी मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन कोणते आहे, तर क्वेश्चन आन्सर आला असतं सेकंड अँड 4 आर करेक्ट. लासवेल मॉडेल अँड गार्बनन मॉडेल हे मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन आहेत आणि विंटेज मॉडेल आणि इपिडाईक मॉडेल हे मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 17 त्यांनी नाही विचारलं होतं, त्याच्यामुळे आन्सर आहे सी, फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18, त्याचा आन्सर आहे ए. In reference service, assimilation means. Answer A, first and second are correct. Recording the retrieval information and sharing reference service experience with colleges. त्याने विचारले रेफरन्स सर्व्हिसमध्ये असिम्युलेशन म्हणजे काय, तर रेकॉर्डिंग द रिट्रॅव्हल इन्फॉर्मेशन अँड शेअरिंग रेफरन्स सर्व्हिस एक्सपिरियन्स विथ कॉलेजेस. क्वेश्चन नंबर 18 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, त्याचा देखील आन्सर एच आहे, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. द नोटेशन यूज टू इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ एन ॲरे आर. आन्सर ए, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. इम्टी डिजिट अँड इमटाईम डिजिट. द नोटेशन यूज टू इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ एन ॲरे आर इम्टी अँड इमटाईम डिजिट. म्हणजेच रिक्त अंक आणि रिक्त करणारे अंक. क्वेश्चन नंबर 19 आन्सर ए, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20, हा रॉंग क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21, रिच टेक्स्ट फॉर्मॅट हा RTFचा फुल फॉर्म आहे. हा पण IMP आहे बघा. रिच टेक्स्ट फॉर्मॅट RTF इज कन्सल्ड विथ. त्याचा आन्सर आहे सी, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. फॉर्मॅटिंग फीचर्स लाईक फॉन्ट टाईप साईज एक्सेट्रा अँड सेकंड ट्रान्सपोर्टिंग टेक्स्ट डॉक्युमेंट अक्रॉस डिफरंट कम्प्युटर्स. रिच टेक्स्ट फॉर्मॅट इज कन्सल्ड विथ फॉर्मॅटिंग फीचर्स लाईक font type size etc and transporting text document across different computer. Question number 21 answer C, first and second are correct. हा IMP क्वेश्चन आहे, इतर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा हाच व्हिडिओ पुन्हा पहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 आन्सर आहे सी, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. बघा आन्सर तेच ह्या क्वेश्चन पेपरमध्ये आहेत. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना ज्यावेळेस एखाद्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला येत नाही त्यावेळेस असं ट्रिक्स लावायचं की वरचं जे आन्सर आहे तेच खाली असण्याची शक्यता असते, पण प्रत्येक वेळेला तीच ट्रिक्स वापरायची नाही. विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉन प्रोपॅबिलिटी सॅम्पलिंग. खालीलपैकी कोणती नॉन प्रोपॅबिलिटी सॅम्पलिंग आहे असा क्वेश्चन आहे, तर त्याचा आन्सर आहे सी, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. कोटा अँड जजमेंट ह्या काय आहेत, नॉन प्रोपॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. आणि क्लस्टर अँड मल्टीस्टेज हे दोन्ही कोणते आहेत, मग प्रोपॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. संभाव्यता आणि बिगर संभाव्यता नमुना निवड. कोटा अँड जजमेंट ह्या नॉन प्रोपॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. जे क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी क्वेश्चन नंबर 22 आन्सर सी, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. आणि क्लस्टर आणि मल्टीस्टेज ह्या कोणत्या आहेत, प्रोपॅबिलिटी सॅम्पलिंग आहेत. दोन्ही क्वेश्चनचे आन्सर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 ह्याने आपल्याला इयरनुसार लावायला सांगितलेलं आहे. अरेंज द फॉलोइंग असेंडिंग ऑर्डर द फर्स्ट इयर ऑफ द पब्लिकेशन. त्याचा आन्सर आहे ए. पहिल्यांदा 4 रॉजेट थिसॉरस ऑफ इंग्लिश वर्ड्स 1852. त्याच्यानंतर 3 कॉम्पिंग डेस 1884. त्याच्यानंतर फर्स्ट BNB ब्रिटिश नॅशनल बिब्लिओग्राफी 1950. नंतर INB इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी 1958. पुन्हा एकदा सांगते. पहिल्यांदा 4 रॉजेट थिसॉरस ऑफ इंग्लिश वर्ड्स 1852, कॉम्पिडेक्स 1884, INB 1958 आणि BNB 1950. क्वेश्चन नंबर 23 आन्सर ए. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 24, त्याचा आन्सर आहे बी. पहिल्यांदा थर्ड, ISBD M 1974, नंतर 4 ISBD S 1975, नंतर ISBD PM 1980 आणि ISBD CF 1986. आता ज्यांना याचा फुल फॉर्मच माहीत नाही, जे पहिल्यांदाच सेट एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी सांगते. ISBDचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन. ISBDचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन. आणि ISBD जे CF आहे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन कम्प्युटर फाईल. इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन प्रिंटेड मटेरियल असं त्याचे फुल फॉर्म्स आहेत. ते फुल फॉर्म्स पण विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 24, आन्सर बी. ISBD PM 1980, CF 1986, ISBD M 1974 आणि ISBD S 1975. क्वेश्चन नंबर 24, आन्सर बी. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25, याच्यामध्ये सुद्धा इयरनुसार लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे ए. अरेंज फॉलोइंग द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर द फर्स्ट इयर ऑफ द पब्लिकेशन. पहिल्यांदा 4 सायन्स सायटेशन इंडेक्स 1963, सायन्स सायटेशन इंडेक्स 1963, नंतर सेकंड सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स 1973, नंतर फर्स्ट आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज इंडेक्स 1975 आणि ISI वेब ऑफ सायन्स 2009. हा MP क्वेश्चन आहे. हे आम्ही ऑनलाईन सगळे इयर्स काढलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवा. पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगते, ऑल इयर्स. आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज इंडेक्स 1975, सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स 1973, ISI वेब ऑफ सायन्स 2009 आणि सायन्स सायटेशन इंडेक्स 1963. क्वेश्चन नंबर 25, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 26, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, इयरनुसार लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे डी. पण मी तुम्हाला ऑल इयर सांगते. अरुणाचल प्रदेश 2009, बिहार 2008, लक्षद्वीप 2007 आणि राजस्थान 2005. हा खूप वेळ आलेला आहे क्वेश्चन. म्हणजे पहिल्यांदा काय येणार, राजस्थान 2005, त्याच्यानंतर येणार लक्षद्वीप 2007, नंतर बिहार 2008 आणि अरुणाचल प्रदेश 2009. क्वेश्चन नंबर 26, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27, त्याचा आन्सर आहे ए. आपल्याला काय करायचं आहे याचं, अरेंज द फॉलोइंग प्रोसेस ऑफ रिसर्च इन ऑर्डर. ऑर्डरनुसार लावायचं आहे आपल्याला. हे आलेलं होतं तरी सांगते. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर पहिल्यांदा, त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन, नंतर सेकंड रिफ्लेक्टिंग अँड इंटरग्रेटिंग ऑफ आयडिया आणि नंतर थेरी बिल्डिंग. पहिल्यांदा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, रिसर्च डिझाईन, रिफ्लेक्टिंग अँड इंटरग्रेटिंग ऑफ डेटा अँड थेरी बिल्डिंग. क्वेश्चन नंबर 27, आन्सर ए. हा पण IMP क्वेश्चन आहे आणि आलेला आहे याआधी. याआधीच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व करून दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 28, याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. खूप सोपे आहेत जोड्या लावा आणि ह्या आधी आलेल्या देखील आहेत. किलिप 2002, अस्लीप 1924, एले 1876 आणि कोंबला 1972. किलिप 2002, अस्लीप 1924, एले 1876 आणि कोंबला 1972. क्वेश्चन नंबर 28, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 29, याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. त्याचा आन्सर आहे बी. मी तुम्हाला डायरेक्ट जोड्या लावायला सांगते. फोनोमॅन, आन्सर सेकंड. फॅक्ट्स ऑर ॲक्युरेन्स, त्याच्यानंतर स्पीटर ट्रम, स्प्रेड ट्रम, a broad range of wire but related ideas,
नंतर मोड्स अ फिजिकल मीडिया ऑफ ग्रुपिंग इन्फॉर्मेशन अँड डिफ्युजन ट्रान्सफर प्रोसेस. क्वेश्चन नंबर 29 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायला सांगितलेत, जोड्या लावायला सांगितलेत. त्याचा आन्सर आहे सी. युनियन कॅटलॉग, टेरिटरी सोर्स, पॅम्पलेट अँड बाउचर्स, प्रायमरी सोर्स, इंडेक्सिंग अँड abstracting सर्व्हिस, सेकंडरी सोर्स अँड मेमरीज ऑफ डायरी, अनपब्लिश सोर्स. बघा, युनियन कॅटलॉग, टेरिटरी सोर्स म्हणजे युनियन कॅटलॉग हे तृतीयक साधनामध्ये येतं. पॅम्पलेट्स अँड ब्राउचर ह्या प्रायमरी म्हणजेच प्राथमिक साधनामध्ये येतं. इंडेक्सिंग अँड abstracting सर्व्हिस म्हणजेच द्वितीयक साधनामध्ये येतं. आणि मेमरीज ऑफ डायरीज, आपण जी डायरी लिहितो ती आपण कधीही पब्लिश करत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या आठवणी लिहिलेल्या असतात. त्याच्यामुळे त्याला सांगितलेत अनपब्लिश सोर्स. हे आपण डोकं लावून सुद्धा असे क्वेश्चन सोडवू शकतो. क्वेश्चन नंबर 30 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. हे क्वेश्चन मोठे मोठे असल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट त्याचे जोड्या दाखवत आहे. त्याचा आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 31 आन्सर डी. फंडामेंटल्स ऑफ रेफरन्स सर्व्हिस, FN Cheney and VJ Williams. इंट्रोडक्शन टू रेफरन्स वर्क, विल्यम कांटज. रेफरन्स सर्व्हिस, SR रंगनाथन. आणि गाईड टू रेफरन्स बुक, AJ ऑल्फर्ड. हा आलेला आहे क्वेश्चन, असाच आलेला आहे सेट एक्झामला. अतिशय MP क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा रिपीट करते. फंडामेंटल ऑफ रेफरन्स सर्व्हिस, FN Cheney and VJ Williams. इंट्रोडक्शन टू रेफरन्स वर्क, विल्यम कांटज. रेफरन्स सर्व्हिस, SR रंगनाथन. and guide to reference book, AJ Alford. Question number 31 answer D. Next question number 32. त्याचा आन्सर आहे बी. रेफरन्स ऑन इम्पॉर्टन्स रिसेंट हॅपनिंग्स ऑफ इंडिया. त्याचा आन्सर सेकंड. किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट. किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ फॉरेन व्हिजिट इन इंडिया इन 2012 स्टॅटिस्टिकल इयरबुक. नेम ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. नेम ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इंडिया ए रेफरन्स ॲन्युअल अँड पोस्टल ॲड्रेस ऑफ अण्णा हजारे. हुज हू म्हणजेच त्यांनी काय सांगितले, पोस्टल ॲड्रेस ऑफ अण्णा हजारे हे आपल्याला कशामध्ये मिळेल, हुज हू मध्ये मिळेल. हुज हू हे कोणाचं आहे, युरोपा पब्लिकेशन याचा आहे. जो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर होतो इन्फॉर्मेशन ऑन इम्पॉर्टन्स रिसेंट हॅपनिंग्स ऑफ इंडिया किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे लंडन येथे आहे आणि 1931 पासून ते प्रकाशित होतं. क्वेश्चन नंबर 32 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. याच्यामध्ये देखील काय करायचं आपल्याला, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि हा पण क्वेश्चन याच्या आधी आलेला आहे. त्याचा आन्सर आहे ए. स्कॅलर चेन टॉप टू बॉटम, स्पिरिट दी क्रॉप्स, एम्फेसिस ऑन ट्रीम वर्क, सायंटिफिक मॅनेजमेंट, प्रोडक्शन इफिशियन्सी अँड प्रिझर्वेशन ऑफ वेस्ट and span of control, direct dealing with subordinate. Question number 33 answer A. Scalar chain top to bottom, spirit the crops, emphasis on teamwork म्हणजे त्याच्यामध्ये एकच काय असतो, वन बॉस वन टाइम असा असतो, त्याच्यामध्ये टीम वर्क केलं जात नाही. सायंटिफिक मॅनेजमेंट, प्रोडक्शन इफिशियन्सी अँड प्रिझर्वेशन ऑफ वेस्ट अँड स्पॅन ऑफ कंट्रोल, डायरेक्ट डिलिंग विथ सबऑर्डिनेट. क्वेश्चन नंबर 33 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे, जोड्या लावायचं आपल्याला. त्याचा आन्सर आहे ए. चेक कार्ड 3 कार्ड ऑफ 16, कार्डेस, पिरियडिकल्स, नेटवर्क सिस्टीम, बॉरोवर कार्ड आणि ब्राउनी सिस्टीम रीडर तिकीट. पुन्हा एकदा सांगते, चेक कार्ड, 3 कार्ड सिस्टीम, कार्डेक्स, पिरियडिकल्स,
Newark system, borrower card, and Brownie system, reader ticket. Question number 34, answer A. Next question. क्वेश्चन नंबर 35. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेत. त्याचा आन्सर आहे बी. स्क्यूनेस, स्ट्रक्चर ऑफ डिस्ट्रीब्युशन, मोलिडिटी, नंबर ऑफ फ्रिक्वेंटली appearing variables, F distribution, ratio of two chi-square variable, and correlation, degree of association between two or more variables. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 35. स्क्यूनेस, स्ट्रक्चर ऑफ डिस्ट्रीब्युशन, मोलिडिटी, नंबर ऑफ frequently appearing variables, F distribution, ratio of two chi-square variables, and correlation, degree of association between two or more variables. Question number 35, answer B. नेक्स्ट क्वेश्चन पहा. याच्यामध्ये आपल्याला ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन्स आहेत. त्याचा आन्सर आहे डी. दोन्हीही काय आहेत, फॉल्स आहेत. हे पाहायची गरज नाही, कारण आता असे क्वेश्चन विचारले जात नाही, तरी मी फक्त सांगते तुम्हाला. मेल सर्वे अ डेटा कलेक्शन टेक्निक्स विच क्वेशनरी आर मेल्ड टू पोटेन्शियल रिस्पॉन्डर्स हू इन देम fill and return at their convenience become obsolete, and reason SurveyMonkey, the free online survey tool, has totally replaced the traditional mail survey. Question number 36, answer D. Both A and R दोन्हीही कसे आहेत, false. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. त्याचा आन्सर आहे ए. दोन्ही ट्रू. Case situation are random, comparable, and the such the information gathered in case study is often not comparable, and reason the subject under case study are usually described in terms of the characteristics exhibited by the subject case itself. Question number 37, answer A. Both A and R true. आता तर नेट एक्झामला एक किंवा दोनच ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन विचारले जातात, कारण एकच पेपर आहे, त्याच्यामुळे त्यांना ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन जास्त विचारले जात नाहीत, आणि तेही इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटायझेशन यावर विचारले जातात, त्याच्यामुळे याचं एक्सप्लेनेशन जास्त देण्याची गरज नाही तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38, आन्सर बी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स फॅसिलिटी फ्री flow of information, and reason effective free flow of information is the prerequisite by knowledge society. Question number 38, answer B. A false but R is true. Next question number 39. The total output of Indian publication is reflected द इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी. हा कशाचा फुल फॉर्म आहे, INBचा फुल फॉर्म आहे, आता सांगितला होता तुम्हाला. आणि रिझन अ नंबर ऑफ पब्लिशर्स इन इंडिया आर डिफिकल्ट अँड डू नॉट डिपॉझिट देअर पब्लिकेशन ॲज पर डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर पब्लिक लायब्ररीज ॲक्ट. क्वेश्चन नंबर 39, आन्सर डी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. हे बरोबर आहे. अ नंबर ऑफ पब्लिशर्स इन इंडिया आर डिफिकल्टर्स and do not deposit their publication as per delivery of books and newspaper act. Question number 39, answer D. Next question number 40. याचा आन्सर आहे सी. दोन्ही ट्रू. No library is self-sufficient in terms of resource even in electronics age, and reason resource sharing and consortia initiative are essential to meet user needs. दोन्ही कसे आहेत, ट्रू. क्वेश्चन नंबर 40, आन्सर सी. बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. त्याचा आन्सर आहे डी. ए ट्रू बट आर इज फॉल्स. इंटरव्ह्यूइंग इन इसेन्शियल टू सप्लिमेंट द रिसर्च डेटा कलेक्टेड थ्रू क्वेशनरी, अँड रिझन
Interview is the most suitable technique to collect data as all respondents cooperate more during interview. Question number 41, answer C. Sorry, question number 41, answer D. A true but R is false. Next question. Question number 42. Answer आहे A. Indexing and abstracting service fulfill the fourth law of library science, and reason this service serve as the substitute to the primary journals. याचा आन्सर आहे A ट्रू बट आर इज फॉल्स. इंडेक्सिंग सर्व्हिस म्हणजे कोणती? निर्देशन पद्धती. ही कशानुसार आहे? फोर्थ लॉ ऑफ लायब्ररी सायन्सनुसार. म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय, आपल्याला फोर्थ लॉ कोणता आहे लायब्ररी सायन्सचा? वाचकांचा आणि ग्रंथालयीन सेवकांचा वेळ वाचवावा, हे या सर्व्हिसमुळे वाचतो. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. अँड दिस सर्व्हिस सर्व द सबटायटल टू प्रायमरी जनरल्स, हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 42, आन्सर ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. याचा आन्सर आहे डी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. ऑल क्लासिफिकेशन स्कीम अडॉप्टेड फेज रिलेशन. नाही, फक्त फेज रिलेशन ही संकल्पना फक्त DDC मध्ये वापरली जाते. ऑल क्लासिफिकेशन स्कीम अडॉप्टेड टू फेज रिलेशन, हे चुकीचं आहे. फक्त DDC मध्ये फेज रिलेशन ही संकल्पना आहे. आणि सब्जेक्ट फॉर्मेशन बाय लूज असेंबल लीड्स टू कॉम्प्लेक्स सब्जेक्ट अँड आयसोलेट, हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 43, आन्सर डी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. यांचा आन्सर आहे ए. दोन्ही काय आहे? ट्रू. RSS रिच साईट समरी, हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. IMP फुल फॉर्म आहे सेट एक्झामसाठी. इज कन्सिडर्ड ॲज अन अल्टरनेट टू द SDI सर्व्हिस, बरोबर आहे. SDI सर्व्हिसच्या अल्टरनेट ही सर्व्हिस आहे RSS. अँड RSS फील्ड इनेबल ॲज टू सिंडिकेट डेटा ऑटोमॅटिकली. हे दोन्ही कसे आहेत? बरोबर आहे. SDIचा फुल फॉर्म काय आहे? SDIचा सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन सर्व्हिस. आणि ही पण काय आहे? करंट अवेअरनेस सर्व्हिसच आहे. त्याच्यामध्ये सिलेक्टेड माहितीच काय केली जाते? आपल्याला दिली जाते. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या न्यूजपेपरमधली जी महत्त्वाची बातमी आहे ती सिलेक्ट केली जाते, त्यालाच म्हणतात सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन सर्व्हिस. RSSचा फुल फॉर्म रिच साईट समरी. क्वेश्चन नंबर 44, आन्सर ए. बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. त्याचा आन्सर आहे सी. दोन्हीही ट्रू. मेजॉरिटी ऑफ अकॅडमिक लायब्ररीज इन इंडिया आर लेगिंग बिहाइंड in switching our as technology oriented service institution, and reason the apex academic bodies and libraries association have not taken the lead role to devise standard and policy. हे दोन्ही कसे आहेत? ट्रू आहेत. जी लायब्ररी सर्व्हिस आहे ती इंडियामध्ये कशा प्रकारची आहे आणि कशी ओरिएंटेड आहे ते सांगितलेले आहेत. क्वेश्चन नंबर 45, आन्सर सी. बोथ ए अँड आर ट्रू. बघा, इथं आपला जून 2014चा सेकंड पेपर संपलेला आहे. आता सेट एक्झाम आपली जवळ आलेली आहे. सेट एक्झामच्या दृष्टीने मी ऑनलाईन क्लासेस मराठीसाठी ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याचा विचार आहे. ज्यांना कुणाला करण्याची इच्छा असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावे आणि त्यांचा त्याबरोबर आपला नंबरही द्यावा, म्हणजे मी त्यांना संपर्क साधू शकते. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओ. धन्यवाद.